जनरली हिरो हिरोईनला वाचवतो ना. ती अमूल्य आणि हिरोईन. हो, तिने संकटातून वाचवलं ना तुला. पण असं का केलं असेल तिने? का? कारण ती तुझ्या प्रेमात पडली आहे. सिंपल. अरे तोड के सारे बंधन तुला वाचवायला ती डायरेक्ट पोलिसांना भिडली. अरे विचार कर ना दादा, हे असं फक्त प्रेमातच होतं ना. अरे तू तिचा बॉस आहेस म्हणून ती वाचवायला आली का तुला? तू काय एवढाही पगार देत नाही ना की त्यासाठी ती तुला वाचवायला येईल. झालं? गेट अप. आय सेड गेट अप. आणि निघ इथून. ऐक ना आता विक्रांत, निघ इथून. बर बर, तू चिडू नकोस, मी जातो. मी काय म्हणतो, विचार करून बघायला काय हरकत आहे? पण असं का केलं असेल तिने? कारण ती तुझ्या प्रेमात पडली आहे. सिंपल. काय ग, कसला एवढा विचार करतेस? काही नाही ग, मला ना एक गोष्ट समजत नाही. काय समजत नाहीये? मला सांग, माणसाचा स्वभाव बदलतो का? असं म्हणतात की नाही बदलत. कोर म्हणजे मूळ स्वभाव जो असतो ना, तो नाही बदलत. तो साधारण वयाच्या 7-8 वर्षापर्यंत ठरतो. तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात लोक बदलतात. आयुष्यात काहीतरी वाईट घडलं, त्यातून माणूस काही शिकला तर, किंवा अनपेक्षितपणे खूप काही चांगलं घडलं तर थोडा थोडका का होईना माणूस बदलतो. पण आमूलाग्र बदल घडला अशी उदाहरणं दुर्मिळच आहेत. पण मला सांग, कोण बदललंय? चिवा. ओ, तुझा चिवा. माझा चिवा नाही हा तो फक्त चिवा आहे. बरं, फक्त चिवा. पण त्यात काय बदल झालाय? हा, असा थोडाफार बदल झालाय त्याच्यात. तुला सांगते ताई, तो मला थँक्यू म्हणाला. त्याने मला हे सुद्धा विचारलं की तू माझी बॉस म्हणून मदत केलीस का मित्र म्हणून. खूप खूप सॉफ्टली बोलला तो. आणि हो, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो ना, तेव्हा सुद्धा सारखं म्हणत होता की घरी जा घरी जा. पण तिथे वातावरण वेगळंच होतं, त्यामुळे मला सुद्धा त्याला एकट्याला सोडावंसं नाही वाटलं. खूप स्ट्रेसमध्ये होता, पण तरी माझी काळजी करत होता. तो तुझ्याशी सॉफ्टली बोलला म्हणजे चिवा सॉफ्ट झाला. आणि तो तुझी काळजी पण करत होता का ग? का म्हणजे? कुणाची काळजी करण्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण काळजी आपण त्याच माणसाची करतो ज्याच्यावर आपला जीव असतो. एक मिनिट. म्हणजे चिवा तुझ्या प्रेमात पडलाय. ताई, उगाच काही बोलू नकोस हा. त्याची मुलींविषयीची आणि प्रेमाविषयीची मतं जगजाहीर आहे. आणि आम्ही गार्डन मध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा ना त्याच्या मनात त्या मुलीविषयी रागच होता, जी मुलगी त्याला मेसेज करत होती. पण ती तूच होतीस. अगं हो, ती मीच होते. पण हे त्याला माहिती नाहीये ना. त्याला जर का कळलं ना ती मुलगी मी होते, मग तर तो माझा जीव घेईल. म्हणजे चिवा जगातल्या एका मुलीशी तरी सॉफ्टली वागतोय, हेही नसे थोडे. ताई, तू उगाच इकडचं तिकडे जोडू नकोस. का तू एवढा मोठा बिझनेसमॅन आणि मुळात ना त्याला लग्नच करायचं नाही. ते तर फक्त या सगळ्या जेल प्रकरणामुळे ना तो थोडासा नरमलाय, थोडासा ॲरोगन्स कमी झालाय, बस इतकंच. इतकंच असेल तर मलाही काही होप्स नाहीयेत. पण जर चिवा तुझ्या प्रेमात पडला असेल,
पण हा तर मग सगळ्या गोष्टी माझ्या फेवर मध्ये, रादर आपल्या दोघींच्या फेवर मध्ये. म्हणजे बघ ना, आपण दोघीही एकाच घरात, तू मोठी सून आणि मी धाकटी. ताई स्टॉप इट. उगाच काही स्वप्न बघू नकोस तू. आणि तो आमचं सोड, तू आहे ना तुझ्या विक्रांतकडे लक्ष दे. देते हा मी त्याच्याकडे लक्ष, तू तुझं बघ. गुड नाईट. गुड नाईट. मला तुला भेटायचंय, पण ऑफिसमध्ये नाही, बाहेर कुठेतरी. कॅफेमध्ये. म्हणजे जर तू कम्फर्टेबल असशील तर. जर भेटायचं असेल तर मला कळव. ताई ताई हा बघ काय मेसेज आला. येस, आय वॉज राईट. म्हणजे चिवा तुझ्या प्रेमात पडलाय. कॉफीसाठी विचारलंय त्याने. प्रेमात नाहीये तो माझ्या. तो आहे ना प्रेमात पडूच दे दे उत्तर दे. वाट बघतोय तो तुझ्या उत्तराची. आज काय तुझा रिप्लाय आल्याशिवाय तो झोपणार नाही. हा मज्जा आहे तुझी. कॉफी डेट वगैरे. सुमन, चला निघालो मी. आई माझा डबा. देते देते. आरती जरा जा ना डबा घेऊन ना. बरं मी काय म्हणतोय, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, तो माझा मित्र बोंडे नावाचा, तो आला होता त्याच्या बायकोला घेऊन. हा, त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे. हा तोच तो फोन आला होता त्याचा. तो विचारत होता मला काय मुलगी बघण्याचा कार्यक्रम कधी करायचा. तशी लग्नाची आपल्याला घाई काही नाहीये, पण बघण्याचा कार्यक्रम करायला हरकत नाही. काय ग? नाही, माझी काही हरकत नाही, पण माझ्या काही अटी आहेत. त्या मी त्यांना सांगेन आणि जर त्यांना त्या अटी मान्य असतील तर मग आपण पुढे जाऊयात. अगं, अशा अटी कोण घालतं? अहो काय हे बघ, असं कोणीही करत नाही अमूल्या. आणि ते असे पहिल्यांदा आपल्याकडे येणार आहे. तू काय त्यांच्या समोर बसणार, पेन पेपर घेऊन सांगणार या माझ्या अटी असं? आणि अशा अटी काय आहेत ग तुझ्या? आई मी सांगेन त्यांच्या समोर. असं कसं? मला सांगा ती अटी काय आहेत त्या. यांचे मित्र आहेत ते, त्यांना कसं वाटेल?
मग तुझ्या काय अटी ते आधी आम्हाला तर सांग. मी म्हटलं ना, मी त्यांच्या समोर सांगेन. आधी आम्हाला सांग. हो हो ती सांगेल असं म्हणते ना, पण तिच्या काय अशा काय जगा वेगळ्या अटी असणार आहेत का? सांगेल ती. झालं, बाप लेकीच्या पाठीशी म्हणल्यावर लेक शेफारणारच. आहेच मी अण्णांची लाडकी. बरं ऐक, मी उद्या संध्याकाळी बोलवलेलं आहे त्या. संध्याकाळी जमणार ना तुला वेळ द्यायला? हो, मी दादा, वहिनी आणि वेदांतला इन्फॉर्म करेन. मग मी हे काय सांगतोय, मुलगा आला US वर आणि लगेच परत जाणार आहे म्हणून घाई करतायत ते. वेळेत यायचं. हो य. हा. अहो पण अट काय ती विचारा ना. विश्वास नाही का तुमचा तुमच्या लेकीवर? तुझ्या सगळ्या अटी त्यांना सांगायच्या काय? हो. हा बघ. अण्णा खूपच लाड करताय तुम्ही अमूल्याचे. अट वगैरे न ऐकता काय मान्य करताय तुम्ही? मग अण्णांची आहेच आहे ना लाडकी अमूल्या. आई, मी फक्त अण्णांची नाही, तुझी पण आहे गो. बरोबर कळतं ना हिला कसं कन्व्हिन्स करायचं ते. बरं बाई, होऊ दे तुझ्या मनासारखं. फक्त स्टॅम्प पेपरवर अटी लिहून आणू नकोस. हा आई. बरं चल चल निघतो. हा चला चल. विजय, अमूल्याला केबिन मध्ये पाठव. तुम्ही पण बसा का? नाही नाही, मी थांबते. आरती बरोबर बसे, तुम्ही जेवून घ्या. बरं. तुम्ही त्या बोंडेंना फोन केला? हो केला होता फोन. येणार ते उद्या संध्याकाळी येणार आपल्याकडे. आणि मीनालाही सांगितलंय मी उद्या संध्याकाळी काही पेशंट्स घेऊ नकोस म्हणून. मला तर बाई टेन्शनच आलंय. पण त्या टेन्शनला तुम्ही येऊ का दिलं? पण अहो चेष्टा करू नका हो. प्रत्येक गोष्टीत कशी तुम्हाला चेष्टा सुचते. ही आपली अमूल्या काय अट घालणार आहे ना, सकाळपासून हाच विचार मनात घुळतोय माझ्या. तुम्ही पण असे आहात ना. मी विचारत होते सकाळी, मला विचारू दिलं नाही, तुम्हीही विचारलं नाहीत. आपण काय अशा काय वेगळ्या अटी घालणार आहे ती? कशाला टेन्शन घेताय तुम्ही? माझा मेडिकल एंट्रन्सचा निकाल लागला की मी MBBS पूर्ण करणार, त्यानंतर मग लग्न. अशीच एखादी अट घालणार ती. आणि अशाच आणखीन काही 2-4 अटी बस. आपली लेक काय मला मोठा बंगला पाहिजे, महागडी गाडी पाहिजे, कपडे पाहिजेत, असं काही अशा अटी घालणार आहे का काही? तसं नाही हो, पण या अमूल्याच्या डोक्यात काय चालू असतं ना, कधी कधी कळत नाही आपल्याला. पण कशावरून वाढलं तुम्हाला हे सगळं? तिच्या वागण्या बोलण्यात काही फरक जाणवला का तुम्हाला? नाही ना? कशाला का टेन्शन घेताय तुम्ही? आपल्या मुली खूप चांगल्या आहेत. मी ताईला बोलावून घेऊ का? नाही नको, म्हणजे सध्या नको. काय आपण फार औपचारिक बैठक वगैरे घेतलेली नाहीये. माझा अगदी जुना मित्र आहे तो. एकाच शाळेत एकाच वर्गात होतो आम्ही. तुम्हाला सांगतो, आम्ही ना लहानपणी एरोड्रम बघायला जायचो. म्हणजे विमान उडताना बघायला खूप आवडायचं आम्हाला. तुम्हाला तर माहिती आहे, एअरपोर्टला त्यावेळी एरोड्रम म्हणायचे. म्हणजे इतकी जुनी मैत्री आहे आमची. त्यामुळे आधी आपण छान भेटूया, गप्पा मारूया, आणि मग त्यात काही अगदीच ठरलं तर मग जवळच्या नातेवाईकांची एखादी बैठक घेऊ आपण, है ना? तुम्ही सगळी नीट चौकशी केली आहेत ना? हो 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 हो. मित्र असला म्हणून काय झालं? बोंडेला सांगितलंय मी, त्याकडे मागितलंय या मुलाचं सगळं इन्कम डॉक्युमेंट, त्याचा पासपोर्ट, तो राहतो कुठे, सगळं सगळं मागितलं त्याकडे. मुलगा आजच आलाय नागपूरला, 7 दिवसांची सुट्टी काढून आलाय तो. या आमच्या बोंडेलाच घाई लागली आहे. आपल्याकडचीच मुलगी पाहिजे. उद्या तो तिकडनंच कुणी मुलगी घेऊन आला तर काय सांगता येते? ठीक आहे, बघूया. ठीक आहे, बघण्याचाच कार्यक्रम आहे सध्या. कसं असतं, एकदा स्थळ येऊन गेलं की बातमी वाऱ्यासारखी पसरते. मग लगेच स्थळ यायला लागतात. आणि पण जर का नकार दिला तर लोकांमध्ये चर्चा सुरू होते. हो, का नकार दिला,
मुलीमध्ये काही प्रॉब्लेम असेल का? अहो, ही सगळी रिकामटेकड्या लोकांची कामं असतात. आपण फार महत्व द्यायचं नाही त्यांना. आणि नका तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ, सगळं व्यवस्थित होणार. भाजी छान झाली. कम इन. येस सर. बस ना. मी काल मेसेज केला होता तुला. हो केला होता. मी उत्तर पण दिलं होतं. बोला ना. मग कधी जायचं कॉफीला? ऑफिस नंतर कधी? पण सर, मी काय म्हणते, आपल्याला जे काही बोलायचंय ते आपण आत्ताही बोलू शकतो. म्हणजे असं ऑफिसमध्ये बोलू शकतो. नाही, नको. उद्या संध्याकाळी जाऊया. उद्या नाही, मला उद्या नाही जमणार. का? ते ऍक्च्युली आई आणि अण्णांनी मला सांगितलं की उद्या घरी लवकर ये. म्हणजे खरं तर मी परमिशन मागणारच होते तुम्हाला. आपण परवा जाऊ शकतो किंवा मग आज. नाही, आज नाही जमणार. मी कदाचित साईटवर जाणार आहे. ते कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतंय ना. वाव. नाही, ते मी ना कधीच कन्स्ट्रक्शन होताना बघितलं नाही. ऍक्च्युली मला पण ऑफिसपेक्षा जास्त साईटवरच आवडतं. देर इज अ लॉट ऑफ ऍक्शन देअर. आज मी दिवसभर तिथेच असणार आहे आणि विजय पण आहे माझ्यासोबत. मला पण आवडेल तिथे यायला. अगं, तू म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण खूप ऊन असतं ना तिथे. आपण नंतर कधीतरी जाऊ. सर, खरं तर ना आपण सगळ्या स्टाफला घेऊन जायला पाहिजे साईटवर. सगळ्यांनी? अगं, सगळा स्टाफ काय करणार तिथे? ते काही म्युझियम नाही आहे सगळ्यांनी व्हिजिट करायला. हो सर, पण मी आहे ना त्यांना आपापसात बोलताना ऐकलं. म्हणजे त्यांना अशी उत्सुकता आहे की आपण कुठलं प्रोजेक्ट करतोय, ते तिथे काय होतं, कसं होतं. पण तिथे म्हणजे धूळ असते, माती असते आणि कच्चा माल पडलेला असतो. म्हणजे बिल्डिंग रेडी झाल्यावर बघितलं तर ठीक आहे ना. असं कन्स्ट्रक्शन करताना काय असतं बघण्यासारखं? बरोबर आहे सर, पण प्रत्येकाला असं वाटतं ना की आपण जे काम करतोय, ज्याची चर्चा करतोय, जे आपण निर्माण करतोय, ते इथे फाईल्समध्ये आकार घेत असतं. पण ते नेमकं काय हे डोळ्यांनी बघावं. म्हणजे अशी इच्छा होते. ती आहे ना, ती अशी एक वेगळीच फिलिंग आहे. प्राऊड फिलिंग. बघू. बरं, येऊ मी?